आदाब वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कडाक्याची थंडी आणि अर्धा डझन अंडी. मला माहित होतं याला काय अर्थ नाही. असू दे असू दे असू दे असू दे. वा वा, काय लोकांनी भरलाय हा महाल. वा वा वा, म्हणजे एकीकडे नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, वा, सर्वोत्कृष्ट पर्सनॅलिटी, सर्वोत्कृष्ट अल्पश्रम नृत्य कलाकार. सर, अल्पश्रम नृत्य म्हणजे जास्त नाही, एवढं एवढं. सर्वोत्कृष्ट गर्दी. वा, असू दे, जाऊ दे. आपण आपल्या महालात आलेलं बरं. अरे बाप रे, अरे बाप रे, नवसिंहासन. समोरचे 2 पाय छान आहेत, मागचे 2 पाय म्हणजे डायरेक्ट आमच्या राज्याची अवस्थाच. डायरेक्ट टेकू लावलाय. बाप रे, किती पैसे खाल रे, किती पैसे खाल. बापरे, असू दे, मर्दी. काय किती भ्रष्टाचार, काही बोला, काय होण्यातलं नाही यांचं. आणि आजूबाजूला एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मी टाळलेली जांभई अजून उठलेली दिसत नाहीये. बस बस, बापाची इज्जत चेचून जी बोंब मारलीस ती मला आवडली. हा, झालं झालं, सगळं झालं. हा, केवढा नाचलास? अर्धा किलो गांडूळ खाल्लेस की काय येताना? हे काय काय? आणि आता मुद्द्याचा बोल. 1 मिनिट दादूस. बोल. नमस्कार गणेशजी. गणेशजी, मराठीतलं करिअर अजून सुरू झालं नाही, हिंदीत चाललास तू? हा, केवढा स्ट्रगल आहे. अजूनपर्यंत ह्याच एरियात वावरत होतास. आणि काय रे कात्या, हा इकडे सौंदर्याने रिलीज केलेला हॉरर चित्रपट घेऊन कुठे चाललायस? काय काम काय तुझं? आणि हे काय आहे? हे काय आहे? मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचाच बोल दादूस. हा माझ्या आयुष्याच्या क्षितिजावर उगवणारा नवीन सूर्य आहे. नवीन सूर्य? पण तो थोड्या वेळाने माझ्यावर आग ओकणार आहे असं का वाटतंय मला. काय आहे काय नक्की? काय भानगड काय आहे ही सलीम? दादूस, तुम्हाला तर माहिती आहे. मला माहिती आहे. आपल्या राज्याची तिजोरी एकदम तोडकी मोडकी झालेली आहे, रिकामी झालेली आहे. म्हणजे काहीच नाही आतमध्ये. याचं कारण तू आहेस हे माहिती आहे ना तुला. म्हणूनच मी ती भरणार आहे. त्या तिजोरीत सगळा पैसा आणणार आहे. आणि त्या अजून एक फायदा म्हणजेच मी जो बिझनेस करणार आहे त्याच्यात फक्त तुमचंच नाव होणार आहे. सगळीकडे बादशाह 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 बादशाह. दादोस, काय करणार आहेस काय तू? मी तमाशाचा फड काढणार आहे. माझ्या तमाशाच्या फडाच्या नावात सुद्धा तुमचंच नाव आहे. माझं नाव? माझ्या तमाशाच्या फडाचं नाव आहे लाडाची मी लाडाची कैरी अकबरची. क्रिएटिव्ह. तुझ्या प्रत्येक बिझनेस मध्ये माझ्या नावाची फळं बरी भेटतात तुला. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? विनाकारण आमराईत घुसायला लाज नाही वाटत? कैरी आणतोस तू? काय करायची गरज आहे तुला सलीमी? दादूस, ह्याच्यात तुमचाच फायदा होणार आहे. कसा काय? तुम्ही जनमानसात पोहोचणार आहात दादूस. हे काय साधं सुद्धा वाटलं तुला? हे साधं सुद्धा वाटलं? केवढा मोठा तामछा मस्त. तुला माहिती आहे लावणीचा फड करायचा म्हणजे अरे कलाकार लागतात, ढोलकीवाला लागतो, पेटीवाला लागतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्तिका पण आहेत. एक कोथिंबीर सोलते, एक काय विचारते. कोण आहे ती दादूस? नर्तिका आहेत. हो. कोण आहेत? कोण या नर्तिका? दादूस, हे सगळं आपल्या घरातच आहे. हो, ते म्हणतात ना, काखेत जलसा आणि गावाला कोळसा. काखेत कळसा गावाला वळसा असं असतं ते. दादूस, जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही. नर्तिका कोण आहे? मी नर्तिकेना बोलवतोच. पेश सादर आहे लवंगी मिरची सलीमची अनारखळी दगडू मयेकर. बापरे, कुणाचं काय? पिता का घोडा? पहिल्याच वाक्याला तमाशाला घोडे लावलेस. घेता का विडा असं म्हणायचंय. घेता का विडा?
बापरे. मुली लक्षात ठेव, आता तू विडा उचललायस, फक्त पुढे कॉमेडीला चुना लावू नकोस म्हणजे झालं. याची काळजी बोल. तुमच्या काकीला ताप असावा. काकीला ताप येईलच अशी एंट्री मारल्यावर. कशाला बोलतेस तू? हे गुस्ताखी माफ असतात ते. गुस्ताखी माफ असावी बादशाह, गुस्ताखी माफ. काय रे, हे तुझ्या लग्नात तुझं फसलेलं रुखवत तुझ्यासोबत असतंच हे मला माहिती आहे. दुसरी नर्तिका कोण आहे? पेश सादर आहे. नूर पहाडी आवाज, गुलाब गुलकंद. या स्किट मध्ये पहिल्यांदाच येणारी बेगम साहिबा, नृत्य तलवार, ईशा अकबर बेटकर डे वडनेरकर. किया है कर. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. तेच चुकलं. बहुत सारी मन्नतों के बाद हमने आपको पाया है. आपकी एक मुस्कुराहट के लिए ये चांद जमी पर आया है. घरची बरणी विकायला काढलीस तू? लाज वाटते तुला? लाज वाटते सलीम? बेगमे सल्तनत, बेगमे सल्तनत त्या नाचणार आहेत. हिची हिरवी कंबर दुखते, आज बरी चकली गेला. काय तर काय काय करतेस तू? माझा अकुला. अकबरला अकुला अकुला बोलू नकोस. माझा अकुला काय? महेश कोठारेंना वाटलं तर काय म्हणतील ते. माझा छकुला छकुला ऐकू येतं ते. उगाच विनाकारण मी स्टँडवर हरवलो आणि 4 लोक शोधतायत मला असं वाटतं. माझा छकुला असं वाटतं ते. अकुला. तरी पण काय बोलतेस तू? काय काय गरज काय याची सगळ्याची? त्याला काही बोलू नका. हा माझा निर्णय आहे, त्याला काही बोलू नका. अगं तो पण तुझाच निर्णय होता. असू द्या. तोही निर्णय बरोबर होता आणि हाही निर्णय बरोबर आहे. काय करणार काय? मी माझी कला लोकांसमोर प्रस्तुत करणार आहे आणि मला माहिती आहे. तुला माहितीये ते बरं झालं. काय माहिती? मला माहिती आहे की मी जेव्हा माझं पदलालित्य पेश करेन तेव्हा हे रसिक प्रेक्षक, हा समाज माझ्याकडे धावत येईल. काय गरज काय? अरे मुळात हे सादर करण्याची गरज काय आहे? त्या निमित्ताने राजकीय तिजोरी तरी भरेल. राजकीय तिजोरी भरेल म्हणजे? मग परवा मी कोथिंबीर आणण्यासाठी 2.25 रुपये घ्यायला गेले तर तेही नव्हते आपल्या तिजोरीत. आपल्या तिजोरीत 2.25 रुपये सुद्धा नाही आहेत. 2.25. अरे तिचं टाळ 5 किलोचं आहे. 2.25 रुपये नाही आहेत. आणि कुठल्या राज्यात तुला कोथिंबीर 2.25 रुपयाला मिळते का? अरे तुझा कर्कोचा अजून 80च्या दशकातच फिरतोय. त्याला बाहेर काढ इकडे. 2025 मध्ये आण. तिला कर्कोचा बोलू नका. बरं खळीवाला कर्कोचा. काय झालं समाधान? बोल आता काय? दादूस, हे सगळं तुमच्या फायद्याचं आहे. याच्यात माझा काय फायदा? आल्या बोलास बादशाह बादशाह बादशाह. याच्यात मी कुठे दिसतोय? सगळीकडे तुम्हीच दिसणार आहात. न्यूजपेपर मध्ये, फडाच्या नावावर, मीडियामध्ये, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. करेक्ट आहे. आणि एवढंच काय, माझ्या फडाचा तंबू सुद्धा तुमच्या झग्याच्या आकाराचा असणार आहे. 6 वर्ष आपण एकत्र आहोत. तुझा प्रत्येक बिझनेस माझ्या झग्यातच कसा घुसतो रे? तुला दुसरी कुठली जागाच मिळत नाही सलीम? काय गरज काय याची मला सांग तू. हे बघा शहनशाह अकुला. अकुला ही दिसते चांगलेला म्हणून इज्जत नाही काढू शकत. बाजूला हो. तिला सांग, अकुला म्हणजे मला मिळालेली पदवी नव्हे, रंजन काळात हिने दिलेले विशेषण आहे, ज्याच्यामुळे हे क्रियापद माझ्या पदरात पडलं. लक्षात घे. पण दादूस, अकुला बोलल्यावर काहीतरी क्यूट समोर येतं. तू ऐकतच नाहीयेस. गाल समोर येतात ना. तेच नालायक. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीयेत आंबटच्या ना. धन्वंत. हो झालं बाई एकदाच घर लावून. हो अगं भाड्याचं असलं म्हणून काय झालं? 11 महिने राहायचंय ना आपल्यालाच. बरं ठीक आहे, मी करते तुला नंतर. बाय. कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय मला. आणि एका दिवसात आपलं घर लावून झालं म्हणजे आपण सॉलिडच निघालो. हो खरंच. अरे
एवढं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ना मला घरातून. वा वा वा. एक्झॅक्टली. मला काय वाटतं माहितीये का, हा दरवाजा आहे ना, हा मागे पाहिजे होता आणि ही बेडरूम आहे ना, ही इकडे आणि किचन इकडे, ही खिडकी समोर हवी होती आणि हॉल जरा मोठा असता ना तर असं मस्त वाटलं असतं. ओरिजिनल काय उरलं मग घरातलं? सिलिंग सोडून सगळं बदललंस तू भक्ती. काय म्हणजे मग कशाला घेतलंय आपण हे घर? काय बघितलंस काय तू या घरात? मला काय कळत नाही. छान आहे घर. छान आहे घर. आणि मला ना आता खरंच खूप भूक लागली आहे भक्ती. आपण जेवायला घेऊया का? छान जेवूया, मस्त नवीन बेडरूम मध्ये छान झोपूया. ऑल राईट. आणते. चल लवकर. काय? अरे पण नंतरच्या भांड्यांचं काय करायचं? आधीची भांडी तर आण ना आधी, नंतरच्या किचन मधल्या नळाला फोर्स नाहीये. बघ मी प्लंबरला बोलवलंय भक्ती, प्लीज जेवण आणूया का? भांडी ना त्या थेंबे थेंबे मी घासेन नंतर, का खरकटी भांडी टाकून देऊया? हा आणते. याला म्हणतात पॉझिटिव्हिटी. मी बोललो प्लंबरला बोलवलं आणि प्लंबर आलेला आहे. किती छान. छान. नमस्कार नमस्कार. प्लंबर नाही, प्रभाकर. नमस्कार. या ना, या बसा 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 ना. बसले आहेत ते भक्ती. नाही, मला प्लंबर व्हायला आवडलं असतं. हा नाही कसं लहानपणापासून माझं स्वप्न होतं प्लंबर व्हायचं. पण काय झालं, प्लंबर व्हायचा होता खरा, पण नंतर कळलं की त्यासाठी प्लंबिंग करावं लागतं, शिकावं लागतं. अच्छा. म्हटलं कशाला एवढं शिकायचं ना, मी विचार सोडून द्या. बरोबर आहे. तसंही शिक्षणाचा फारसा काही काही उपयोग महत्वाचं होत नाही. नाही. बरोबर आहे तुमचं. बसा ना तुम्ही, बसा ना, बसा. अजून किती बसणार आहेत भक्ती ते? अरे पद्धत असते ती. नाही एक मिनिट. एनिवे, मी प्रभाकर मोरे. अच्छा नमस्कार. प्रभाकर मोरे. अया किती छान नाव आहे हो. मला खूप आवडलंय तुमचं नाव. खरंच छान आहे. अरे हो. संपत. संपत. अरे संपत कोण? काका सांगा. संपत. मामा. काका. अच्छा, काका. संपत काका आहे यांचा. कळलं का तुला? संपत यांचा काका आहे. भक्ती. हा. संपत केवढा आहे? आपल्या एवढा. हा मग हे केवढे आहेत? हे एक्झॅक्टली, हे जरा मोठे. मला खरंच असं वाटलं होतं की तुम्ही संपतचे काका जरा मोठे दिसतात. तेच सांगतायत तेच संपतचे काका आहेत. हे नायगरा फॉल्स आहे ना, तो बाजूला काढ जरा आणि असं बोलशील. संपत माझा पुतण्या का नाही? अच्छा. घर जे दिलेलं आहे ना तुम्हाला भाड्याने, संपत त्याचं घर आहे का नाही? हो. तुम्ही इथं शेजारीच राहतो मी. अच्छा. हो का? इथं शेजारी दाखवतो चला. या शेजारी इथे हे बघा. कशाला एवढं? हॅलो, इथे हे बघा बाजूला इकडे. हा बस. हो दिसेल, कळेल ना. मग एवढा शेजारी राहतो. ठीक आहे. छान आहे बाहेरचं पण सगळं. मला खूप आवडलंय. पण आता बघतेस बाहेरचं सगळं. तुम्ही बसा ना प्लीज. संपा कसं आहे, आता तुम्हाला काय हवं नको तर मीच बघणार ना, शेजारी म्हटलं. बरोबर. बरं. हे दूध या. अहो दूध. अरे कशाला? दूध आणलं. हो घ्या तुम्ही. दूध. हो इथे खाली डेअरीत मिळतं. खालीच आहे डेअरी. डेअरी आहे माहिती. चला दाखवतो डेअरी. अरे दोघांनाही माहिती आहे कुठे, परत कशाला दाखवायची? थांबा ना जरा. काही तुम्ही एक काम करा, रोज मला पैसे द्या, मी रोज तुम्हाला दूध आणून देईन. का नाही? नको. नाही काय होते, पैसे दे त्यांना, ते आणतील दूध. नको कशाला, मी माझं आणीन ना दूध. अहो शेजार धर्म म्हटलं ह्या गोष्टी करायला नको काय? काका खरंच ठीक आहे. ठेवा म्हटलं, ठेवा. हो ठेवा. मी आणलं त्यांनी एवढं, तू काय परत देतोयस त्यांना? काका ऐके, स्वतः गायीने दूध आणून दिलेलं नाहीये एवढं करायला, त्यांनीच दिलेलं आहे. काका पण बरं झालं तुम्ही आलात. खरंच नाही म्हणजे मी ह्याला आता तेच सांगत होते की इथे कसं या एरियात आपल्या ओळखीचं असं कोणीच नाही ना. या बोलण्याला काय अर्थ आहे? नाही ह्या बोलण्याला काय अर्थ आहे मला सांगा. म्हणजे आता काय बोलली तुम्ही? आपल्या ओळखीचं कोण आहे? आता मी कोण आहे? आता संपत माझा कोण लागतो? पुतण्या. आणि मी कोण त्याचा? काका. बरोबर, म्हणजे माझी ओळख नाही झाली तुमची. हा घर त्यांना भाड्याने द्यायला म्हटल्यावर मी पण मेन झालो का नाही? आपली ओळख झाली का नाही? टचूड काका खरंच बरं झालं तुम्ही आला. तुमचं घर म्हणजे आमचंच घर आहे का नाही? असं कुणीतरी म्हटलेलं आहे ना, आसमान में लाखो तारे हैं. नीट आहे का? म्हणजे सुनो, अच्छी तरीके सुनो. आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला. आसमान में लाखों तारे हैं मगर एक भी नहीं मिला. काय संबंध आहे त्याचा इथे? अरे असं काय करतोय? असं त्यांना म्हणायचंय की आकाशात लाखो तारे आहे पण
एकही नाही मिळाला. नाही नाही भक्ती ट्रान्सलेशन केलंस तू, फक्त अर्थ नाही सांगितलास या गोष्टीचा. नाही तसं नाही आहे, तसं नाही आहे. आसमान में लाखो तारे है मगर एक भी नाही मिला. अहो म्हणजे अर्थ काय हे का बोलताय? नाही म्हणजे कसं आपण तिसऱ्या मजल्यावर राहतो ना, तिसऱ्या मजल्यावर, त्याच्यामुळे कसं म्हणजे शेजार धर्म आपण पाळला पाहिजे असा आहे त्याचा अर्थ. हा अर्थ आहे त्याचा. हा अर्थ आहे. आसमान में लाखो तारे मगर एक भी नाही मिला. याचा अर्थ असा आहे की आपण तिसऱ्या माळ्यावर राहतो आणि आपण शेजार धर्म पाळला पाहिजे. पण काका मी काय म्हणते, काय घेणार तुम्ही? फ्रीज मध्ये थंड पाणी असेल ते त्यांना कवडे आणते. त्यात थोडासा लिंबू पिला पिळते. बरं नकावडी साखर असेल तर टाका, टाकते. आणि चिमूटभर मीठ टाका. म्हणजे कसं आपलं लिंबू सरबतच मागा ना डायरेक्ट. एक 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 कशाला तुम्ही सांगताय? बरोबर आहे, लिंबू सरबतच आणते मी. खायला वगैरे काय मागू नको हा. नाही नाही तसं नाही तर बदाम पिस्ते नमुका मागवाल, बाकी काय नाही खायला. आण नमुका आण. नको म्हणजे तसं नको, आग्रह करत नाही. काय काका मी दडपे पोहे बनवते, बसा तुम्ही. एवढं दडपे एवढे वारा घाल जरा त्यात. काका सॉरी हा, ऍक्च्युली फॅन अजून लागलेले नाहीये, आत्ताच शिफ्ट झालोय ना. नाही नाही फॅनची मला गरज नाही, तसा मला कधी गरम होतच नाही का नाही. हो अख्ख्या एरियात मला थंड म्हणतात का नाही. थंड हा थंड थंड म्हणतात तुम्हाला लोक. नाही म्हणजे कसं मी असा चालत जात असेल ना कुठेतरी, तर लोक अशी कोपऱ्यात उभी राहतात आणि कुजबुजतात, ये देखो थंड आदमी जा रहा है. अच्छा कसं तसं म्हणजे कसं एवढं कॉन्फिडेंटली तसं म्हणजे कसं भक्ती? म्हणजे अरे म्हणजे ते असे जात असतील ना, तसे असं जात असतील तर तिकडे अशी बाजूला जी अशी माणसं कुजबुजत असतात ती म्हणतात ते बघ थंड आदमी चालला. असं आहे थंड आदमी. वैदिक कसं आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही जर येऊन विचारलं ना एरियामध्ये मोरे कुठे राहतात, उत्तर नाही येणार. देणारच नाही कोण उत्तर. मग तुम्ही विचारत हो थंड आदमी मोरे ना हो किधर राहतात, काय सांगणार घरात आणून सोडतील घरात. कळलं, थंड आदमी मोरे कुठे राहतात असं विचारायचं यापुढे. स्वतःची वाक्य आहेत ना तुला, त्यांचीच बोलतेस मागाचपासनं भक्ती. आणि नाही थंड मला वाटलंच होतं, तुम्ही आलात तेव्हा मला असं झालंच की तुम्हाला थंड बोलत असतील. ओंकार तुला पहिल्यांदा भेटल्यावर कसं वाटलं होतं सांगू? थांब ना, पहिलाच दिवस आहे. थांब. कोण आलं? कोण आलं? ये अरे कारटी बस जरा 2 मिनिटं माझा पाठलाग सोडित नाही, जिकडे जाईन तिकडे मांग. अच्छा साडी नुसती काय झालं? हा झोपायला. हो अरे हो अरे थांब पडशील अगं पडशील ना. अरे मस्त आहे, असं पण चढता येतं. बाजूला बघू मला. अगं तू नको किती कमाल आहे. नाही अरे थांबा. अरे कळतंय का तू काय करतेस? किती छान आहे. अगं ती लहान आहे तिच्यासाठी छान आहे, तू करशील तर काय. 1 मिनिट थांबा जरा. काय बाळा ऐक बाळा ऐक राजिया राणी उठ बसून बघ बरं, बसून पण छान वाटतं. असं नको किती गोड आहे. नात आहे तुमची? नाही नात न माझी पोरगी शिवाली. मुलगी आहे? हो. एवढी लहान? लहान म्हणजे आता विंगेट ठरलंय लहान मुलगी करायची म्हणून. म्हणजे या वसडीला कॅरेक्टर नाही सापडलं की लहान मुलगी करते. हो काय ग? हो म्हणजे काय, एक तर मोठी मुलगी नाही तर छोटी मुलगी, मधलं कॅरेक्टर येतच नाही. एक तर ते नाही तर हे. उतर खाली उतर, तोडशील मारू काय पाहिजे. रेडी कुठली घरात जा. राहू देव काका, खेळ गो तू खेळ. घेऊन जाऊया का? एवढा नको, एवढं करू नकोस. बस खेळ वाटलं. कुठे गोड आहे गोचे. गोड म्हणजे पोरगी लळेबाज आहे का नाही. होत असं आता काय करणार ना. होत रडू नकोस.
सॉरी भाऊजी, त्या दिवशी बसच नाही मिळली. नाही ठीक आहे होत असतं. नाही भेटत कधी कधी बस. अरे तू बसणार आहे भाऊ? नाही मी बसूनच आलोय. मी बसमध्ये बसून आलोय. बसा तुम्ही. सॉरी बरं का भाऊजी, कामामध्ये अडकलो त्याच्यामुळे ते येता नाही आलं. हरकत नाही, काम महत्वाचे. दादा अण्णा मला एकट्याला सोडून का गेलात तुम्ही? अण्णा काय करता एकटा? मी इथे एकटा आहे. मी एकटा पडलो, मला सोडून गेलो. यांच्या मला कोण नव्हतं. अण्णा काय करू? एकटा गेला परत. मी काय करू इथे एकटा? अण्णा मेले या मेले या, अण्णा मेले या मेले या, अण्णा मेले या. अण्णा अण्णा परत आलं. मी एकटं काय करू? या त्यांना चिडवतोय असं वाटतंय ते. भाऊजी कोण आहे? तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किट मध्ये असतो तो. अण्णा गेले. भाऊजी आठवडाभरापूर्वी बोललो अण्णांशी, अचानक. आता काय सांगू कसे गेले ते एवढे कॉमेडी गेले सांगता बी येत नाहीये. दादा अण्णा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. वॉक झाल्यावर मग पार्क मध्ये गेले श्वासाचे व्यायाम करायला. वरतून एक घार चालली होती. त्या घारीच्या तोंडात कासव होतं. अण्णा त्याच वेळेला पोट आतमध्ये घेऊन असं केलं. अर्धा चकली आणि कासव उलट डोक्यात पडलं अण्णांच्या. अण्णा गेले. नशीब हा. अण्णा शीर्षासन करत असते तर म्हणजे कासव पायावर पडलं असतं ना, पायाला लागलं असतं त्यांच्या. पण अण्णा तर वाचले असते. नशीब खराब करायला पाहिजे. अण्णा नमस्कार. मावशी अण्णा गेले आपले. मावशी मला एकट्याला टाकून गेले का? मी काय करू इथं एकटा? त्यांच्याशिवाय कोण नव्हतं. शांत अगं मावशी बघला काय झालं? मंदार मम्मी. दादा अरे अण्णा गेले रे आपले. दादा अण्णा गेले. अरे अण्णा गेले. दादा मला टाकून गेले. काय करू सांग? मी काय करू? शांत राहा. नमस्कार. शांत. मावशी अण्णा बस. वाईट झालं. कसे गेले? काय झालं? अचानक गेले? कासव पडलो डोक्यात त्यांच्या. पाणी दे ना. पाणी दे. वाईट झालं. वाईट म्हणजे काय? आजकाल कासव पडायला लागलं डोक्यात म्हणजे काय? वाईट झालं. खाल्लंय का तुम्ही काही? असं उपाशी राहून कसं चालेल? पण आपण उपाशी राहायचं मंदार. मम्मी पटकन लाडू दे. असं नाही करायचं की नाही. आपण खाणं महत्वाचं आहे की नाही? हो की नाही? पटकन दे मंदार. हा लाडू खा पटकन. बरं वाटेल थोडं. घ्या. असं नाही करायचं. खायचा घ्या. लाडू घ्या. काही नाही. मला नको. मला भूक नाहीये हो. असं कसं कर? तुम्ही उपाशी राहिल्याने गेलेला माणूस परत येणार आहे का? नाही. घ्या. असं नाही करायचं. नाही मला जाणार नाही हो. आपण उपाशी नाही राहत. तुम्हाला अण्णांची शपथ आहे. घ्या. पुढची सगळी कार्य करायची आहेत ना तुम्हालाच. उपाशी राहून कसं चालेल? मेलेल्या माणसाची शपथ मोडली तर तो परत मरतो काय? नंतर का तुम्ही? मला नको. मंदार मम्मी. सगळ्यांना दे बरं लाडू. वाटतो मम्मी.
कसा आहे? चांगला आहे. खरंच चांगला चांगला आहे. खजूर शेंगदाण्याचा आहे. हो साखर नाही घालत. साखर वाटलंच मला. ओके नाही. जो काय गोडवा आहे ना तो खजुराचा आहे. हा त्याच्यामुळे डायबिटीजचे पेशंट पण खाऊ शकतात. चांगलं. एकदम उत्तम. वा. डायबिटीजला पण उत्तम. छान. मंदार हा मम्मी. अण्णांना पण दे. तो बिचारा मृत आत्मा आ करून बसलाय. कसं वाटतं ते? दे. काय चालू आहे? मम्मी पण ते खात नाहीयेत. मंदार असं कसं खातील ते? मृत आत्मा आहे तो. अरे मुंगी उंदीरच्या रूपाने येईल नंतर आणि खाऊन जाईल. ठेव तू. काय बोलतो? म्हणजे अण्णा आता उंदीर बनणार. ए बो बोलायची पद्धत असते रे ती. बोलायची पद्धत असते. मृतात्म्याबद्दलची आपली श्रद्धा असते. असं बोलतात फक्त. असं म्हणतात की येतो आत्मा. आपली श्रद्धा आपली. मस्त आहे लाडू. 40 रुपयाला 6 बॉक्स करते मी. हो काय होत काय करते मी ते एक असतो ना एकच घेतला तर 8 रुपयाला पडतो. बॉक्स घेतला ना 6चा एक जास्तीचा मिळतो. असं डील करून देते. हो चांगलं आहे हे. चांगलं आहे की नाही? हो मला एक दे ना, अजून एक दे ना. अजून एक काय मंदार देतो मम्मी. मागायची वाट नाही बघायची. ड्रायफ्रूट लाडू पण ट्राय करायचंय का? बापरे त्याच्यातही साखर नसते. डायबिटीज फ्रेंडली. काय सांगते? ड्रायफ्रूट लाडू दे. तो जरा बघू. तो खाऊन बघा. तो मस्त आहे हा एकदम. हा पण बिना साखरेचा आहे. बिना साखरेचा एकदम. वा वा वा. काय काय चालू आहे? नका नका. हे बघा असं इथे करू नका. नाही म्हणजे वातावरण बघा ना काय आहे. हा तर आमचे अण्णा गेलेले आहेत. अण्णांचं काय? अण्णा जाणारच. नाही तसं म्हणजे अहो माणूस जाणारा जातोच ना. त्याला कोण थांबवू शकतं? आपण उपाशी राहून आपण पण मागे मागे जायचंय का? काय बोलताय तुम्ही? आपण खात राहायचं. चांगलं असतं. बरं गोडाधोडाचं नाही. माणूस गेलाय गोड धोड खातोय आपण. चांगलं नाही दिसत. चिवडा आमच्याकडचा स्पेशल आहे एकदम. चिवडा उत्तम. चिवडा पण आहे तुमच्याकडे? हा देतो मम्मी. पटापटा थांबायचं नाही. तुम्ही कुठच्या हो? मी नाशिकची. बाई मग यांना काय चिवड्याचं कौतुक सांगायचं? यांचा चिवडा केवढा फेमस आहे. यांच्याकडचा. नाही तरी पण थोडासा द्या. घ्याच कारण आमचा वेगळा असतो. आमचा तो तसा नसतो. हा आमचा मक्याचा चिवडा आहे. तो कसा जाड पोह्याचा असतो ना. हा वेगळा आहे एकदम. खूप उत्तम असतो. वेगळाच आहे. आहे ना? मस्त आहे ना? आमच्याकडे स्पेशल लोक मागून मागून ओ घेतात. ताई ताई हे बो दादा अरे नको ना रे. नाही महाग असतो फक्त थोडा. ताई आमचे अण्णा गेले तर तुम्ही थोडस जरा म्हणजे देणार का डिस्काउंट? कशाला? अण्णांसाठी नाही देणार तर कोणासाठी देणार आम्ही डिस्काउंट? तेवढीच माझ्याकडनं श्रद्धांजली. नाही नाही ओ आमचे अण्णा गेलेत म्हणून थोडस डिस्काउंट द्या असं नाही म्हणते मी. मी म्हणतोय की इथे बघा ना. इथे नका ना करू हे सगळं. वातावरण जरा वेगळं आहे ना. प्लीज. उपाशी आहेत माणसं बरेच वेळ. नको नको वेगळंच वाटतंय ना ते. आमचे अण्णा गेले ना तुम्ही लाडून चिवडे. भूक लागते ना. मस्त आहे. छान पौष्टिक आहे. खाता काय? आवडला? फालतूपणा आहे. केटरिंग आहे तुमचं स्वतःचं? केटरिंग अगदी म्हणता नाही येणार. मग काय? पण घरच्या घरी मला एकटीला झेपेल तितकं करते मी. एकटीने बनवता एवढं सगळं? म्हणजे कोण असणार आहे मदतीला? एका बाईला पण असतं का? कमाला तुम्ही एकटी करता? एकटी करते आपली. शेजवान चकली पण आहे काय? तू पटरे बेवड्या. चकण्याची व्यवस्था करून राहिला तो. ओ ताई ए चेतू सांग ना तुझ्या भावाला जरा सांग ना. नाही नाही भाऊजी आता लाडू आणि चिवडा खाल्ला ना त्याची टेस्ट जरा वेगळी वाटली. लागली ना वेगळी. मी बोलले ना आम्ही पामतेल नाही वापरत. अशातच सगळं शेंगदाण्याच्या तेलात बनवतो. त्यामुळे सगळं महाग होतं. पण शेंगदाण्याचं तेल वापरतो कारण पामतेल नाही वापरायचं. चांगलं नसतं अजिबात.